नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही खरंच एकमेकांची खूप आठवण काढताना आपल्याला दिसणार आहेत. अर्णव हा एंगेजमेंटच्या आदल्या रात्री त्याच्या लॅपटॉपवर ईश्वरीचे सगळे फोटोज बघत असतो आणि ते फोटोज पाहत असताना ईश्वरीसोबत घडलेल्या सगळ्या आठवणी त्याला आठवत असतात. आता ईश्वरी कशाप्रकारे गोडाऊनमधून त्याच्यासोबत हात धरून बाहेर आली. नंतर ईश्वरी ही त्याला वाचवल्यानंतर माझ्यासाठी हिरोगिरी कशाला करायची होती हे म्हणाल्यावर अर्णव, मी तुला वाचवायला आलो फक्त तुझ्यासाठी असं बोललेला असतो. त्यानंतर ईश्वरी जेव्हा ऑफिसमध्ये जॉईन झालेली होती त्यावेळेला ती पडलेली असताना अर्णवने तिला झेललेलं होतं आणि कोण आहेस तू असं जोरात तो तिला ओरडला होता. हे सगळं त्याला आठवत असतं. त्यानंतर मग ईश्वरीच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजेच ईश्वरीसोबत घडलेली पहिली भेट आणि ईश्वरी कशाप्रकारे त्याच्या गाडीवर पडली होती आणि कशाप्रकारे तिने गाडीची त्याच्या काच फोडली होती. अशा प्रकारे दोघांची दुश्मनी, नंतर अर्णव आणि ईश्वरी यांची झालेली दोस्ती हे देखील त्याला आठवतं. अर्णव ईश्वरीला म्हणतो की पहिले तू मला मैत्री पण मानायची नाहीस, म्हणजे आपल्यात मैत्री आहे असंही तुला वाटायचं नाही. मग आता आपण पहिले मित्र तर बनूयात असं म्हणून ईश्वरीला त्याने असा हात समोर दिलेला असतो. तर ईश्वरीलाचंही इथे वेगळं काही होत नसतं. तिलाही अर्णवची आठवण येत असते. म्हणजे तिच्या डोळ्यासमोर सतत असं काहीतरी विचित्र येत असतं. तिला आतून अजिबातच आनंदी वाटत नसतं. आता ईश्वरीला अर्णवसोबत ती जेव्हा उरणच्या जंगलात हरवली होती तेव्हा ते सगळं आठवतं. ईश्वरीने त्याला आणून दिलेलं पाणी आणि अर्णव कशाप्रकारे पटकन ते पाण्यात तयार केलेलं पाणी पिऊन घेतो हे सगळं तिला आठवतं. नंतर हे पाणी कसं प्यायलात, हे तर मिनरल वॉटर नाही आहे, हा टोमणा तिला आठवतो. नंतर अर्णव आणि ईश्वरी बदलापूरला जात असताना दोघंजणही कसे पावसात ओलेचिंब झाले होते आणि एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी मनसोक्त असं पावसात भिजत डान्स करत होते हे सगळं त्याला आठवतं. त्यानंतर मग ईश्वरीला आठवतो तो म्हणजे अचानक 2-3 दिवसानंतर भेटलेला अर्णव, जो तिला विचारतोय की मिस इंदोर, हा जो काही तू निर्णय घेतलास राकेशसोबत लग्न करण्याचा, याने तू आनंदी तर आहेस ना, म्हणजे या निर्णयात काही प्रॉब्लेम तर नाही ना, हे सगळं त्याला आता आठवत असतं. त्यानंतर मग आता अर्णवला देखील पुन्हा याच गोष्टी समोर जात असतात. जी त्याला म्हणते की चिंटू, तुझा साखरपुडा आपण लावण्याची करण्याचं ठरवतो आणि येत्या 2 दिवसांमध्येच हा साखरपुडा असणार आहे. आता उद्यावर साखरपुडा येऊन ठेपला आहे आणि अर्णव हे सगळं बघत असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो. तो विचार करतो की काय करतोय मी हे सगळं, म्हणजे मी जे करतोय ते योग्य करतोय का? माझं मन तर तयार नाही झालं आहे. पण ईश्वरीचं तिथे तेच होत असतं. तिला आता तिथून या कुशीहून त्या कुशीला होत होत ती फायनली उठूनच बसते आणि तिला ते सगळं सहनच होत नसतं. खरं तर ईश्वरी विचार करते की हे काय चाललं आहे माझ्या बाबतीत, म्हणजे मी जो काही निर्णय घेतला आहे त्याने मला आतून खुश का वाटत नाही आहे. मी बेचैन आहे. मी स्वतःच्या मनाला सतत सांगत तर आहे की मी खूप आनंदी आहे या निर्णयाने, राकेशजी खरंच चांगले आहेत असं मी त्यांना म्हणजेच अर्णव सरांना देखील सांगितलं. परंतु आज काय झालं आहे, मला असं का वाटतं आहे की मी यातून खुश नाही. मनात कुठली तरी बेचैनी वाटते. नाही इशू, तू खुश आहे तुझ्या निर्णयाने. परत तिचं दुसरं मन सांगतं की नाही ईश्वरी, काहीतरी गडबड गोंधळ नक्कीच आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे जो तुला मागे खेचतोय. काय हे सगळं, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यावेळेला अर्णव विचार करतो की खरं तर मी लावण्यासोबत लग्नाला तयार तर झालो आहे, परंतु माझं मन तयार होत नाही आहे. हा निर्णय घेऊन मी चूक तर नाही ना केली आहे. मनात जो चेहरा आहे तो आता उद्यापासून आपल्या डोळ्यासमोर नसणार. ईश्वरीसोबत बोलता येणार नाही, तिच्यासोबत गप्पा नाही मारता येणार, याचा त्रास मला जास्त होतो आहे. काय करायचं आहे, काय करू मी, असा प्रश्न त्याच्यासमोर सतत येत असतो. आजीच्या आनंदासाठी मी हे लग्न करायला तयार तर झालो आहे, परंतु माझं मन तयार नाही आहे का यासाठी? मी का तयार झालो आहे यासाठी? असं म्हणून आता तो विचार करत असतो. तो म्हणतो की कोणासाठी हे सगळं करतो आहे मी? आजीच्या आनंदासाठी, की मामीच्या आनंदासाठी, की लावण्यासाठी? माझी माणसं मला सतत सांगतायत की तू याने खुश नाही आहेस अर्णव, परंतु तरीही मी हे सगळं करण्याचा का प्रयत्न करतो आहे? आता तोच विचार त्याच्या डोक्यामध्ये सतत फिरत असतो. इथे त्याच विचारांनी ईश्वरीच्याही डोळ्यात पाणी येतं आणि टचकन ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी तिच्याच हातावर ते पडतं आणि तो थेंब पडल्याबरोबर ईश्वरी पटकन त्या थेंबाकडे बघायला लागते आणि ती म्हणते की काय होतं आहे? आताही मग स्वतःच्या मनाला समजवते की ईश्वरी, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, परंतु तरीही माझ्या डोळ्यातून हे अश्रू का येत आहेत? मला असं का वाटतं आहे की काहीतरी चुकीचं घडतं आहे? माझं मन या सगळ्याला का परवानगी देत नाही आहे? का असं होतं आहे?
की लग्न अगदी भरभर ठरलं आहे, कसलाही वेळ न घेता मी विचार केला आहे आणि निर्णय दिला आहे, त्यामुळे माझं हे सगळं असं होतं आहे का? घाईघाईत होत असल्यामुळे होतं आहे का? असा विचार ती स्वतःला जाता विचारत असते. ईश्वरीचे डोळे तर पाण्याने अगदी ओले झालेलेच असतात, परंतु अर्णवची हे तेच होत असते. अर्णवही इथे रडतच असतो. ईश्वरी, अर्णव दोघंही खूप मोठ्या द्विधा अवस्थेत सापडलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे दुसरा दिवस उजाडलेला असतो. दोघांचाही साखरपुड्याचा दिवस असतो. म्हणजेच तिकडे ईश्वरी आणि राकेश, इथे लावण्य आणि अर्णव. आता गुरुजी सकाळी सकाळी आलेले असतात, कारण इथे 10चा मुहूर्त असतो. गुरुजींना आजी म्हणते की गुरुजी बघा, सगळी तयारी वगैरे व्यवस्थित केली आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे फळं आणि बाकीच्याही गोष्टी. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, मी बघून घेतो. त्यावेळेला लावण्या ही तिथे अजून आलेली नसते. वल्लरी तर खूप खुश असते आणि वल्लरी ही गुरुजींना म्हणते की हे घ्या गुरुजी, ही पानं आहेत. नंतर मग अंजली चेहरा पाडून बसलेली असते. तेव्हा आजी येते आणि म्हणते की वा अंजली, खरंच खूप सुंदर दिसतेस गं तू, खूप खुलून दिसतोय हा रंग तुझ्यावर, असं म्हणून ती तिचं कौतुक करत असते. परंतु अंजलीचा चेहरा हा पडलेलाच असतो. त्यावेळेला आजी तिच्याकडे बघते आणि म्हणते की अंजली, अगं आज तुझ्या छोट्या भावाचा साखरपुडा आहे, चेहऱ्यावर जरा आनंद दिसू देत की, म्हणजे चेहरा असा पडलेला नको आहे, आनंद दिसू दे ना, असं ती बोलायला लागते. त्यावेळेला मग लगेच ती रागानेच बघते आणि म्हणते की हो, म्हणजे मी विसरलेच होते, अजूनही तू त्याच विचारात आहेस नाही का? पण विचार बदल गं, आनंदी वातावरण राहू दे. तुझ्या भावाची एंगेजमेंट आहे आणि अविनाश, काय रे, सगळी झालेलं डेकोरेशन वगैरे खूप मस्त झालं आहे हां, खूप छान केलं आहे सगळं, खूप आवडलं मला. तेव्हा लगेच मामा म्हणतो की हो आई, अगं तुझा आदेश आहे म्हटल्यावर हे सगळं आम्हाला करावं लागणारच ना. त्यावेळेला लगेच आजी म्हणते की हो, मी पण विसरलेच होते, तू पण यांच्याच टीममध्येच नाही का, तुमची एक टीम आहे. आजी आता लगेच आकाशला बोलते की आकाश, केटरिंगचं वगैरे सगळं व्यवस्थित झालं आहे ना? तेव्हा तो म्हणतो की हो, केटरिंगवाल्यांचं तयार आहे, आपल्याला सांगतील तेव्हा जेवणाची ऑर्डर ते देतील. असं म्हटल्यावर आता तोही वृक्षच उत्तर देतो. आजी गप्पच असते. तेवढ्यात लावण्य समोरून येते. लावण्य आल्याबरोबर लगेच वल्लरी म्हणते की अरे वा, ती बघा लावण्य आली. आणि लावण्य येत असताना अगदी छान अशी तयार होऊन आलेली असते आणि तिला पाहून आता वल्लरी खुशच होते आणि आजी देखील खुश होते. आता लावण्य येत असताना आजी तिच्याकडे अगदी टकामका बघतच राहते, कारण तिची नातसून अगदी शोभत असते. त्यावेळेला लावण्य येत असताना लगेच वल्लरी म्हणते की बघितलं का आई, तुमची नातसून किती सुंदर दिसते, ती किती छान दिसते, असं म्हणून आता लगेचच ती येऊन आजीला नमस्कार करते आणि आजी म्हणते की सुखी राहा, खूप गोड आणि खूप सुंदर दिसतेस हो, अगदी नावाप्रमाणेच तुझ्या दिसतेस लावण्या, असं म्हणून आता ती खूपच लाजत असते आणि मुद्दामच ओव्हर ॲक्टिंग करून दाखवत असते. अंजलीला मात्र ते अजिबातच आवडत नसतं. तिला सगळं माहीत असतं की ही लावण्या ही फक्त आणि फक्त अशा प्रकारे देखावा करत आहे. तर राकेश मागेच असतो आणि राकेश हा विचार करतो की नेमका ह्यांचा वेळेवर साखरपुडा होईल ना? मला तिकडे 1:30 वाजता साखरपुड्याला जायचं आहे आणि हे सहाने मास्तर कुठे तडमडला आहे, ऐनवेळेला कसला गोंधळ नको घालायला याने म्हणजे झालं. तेव्हा मग राकेश हा तिकडे गडबडत असतो. वल्लरी विचारते की जावई बापू, काय हो, आज तुम्ही आलात वेळेवर, म्हणजे आमचे जावई बापू ही अगदी वेळेवर उपस्थित राहिले आहेत, बरंच झालं, नाहीतर सततची आपली कामच असतात. तेव्हा तो म्हणतो की हो मामी, अहो मी तुम्हाला काल शब्दच दिला होता तसा की मी येणार आहे, आणि काय आता टोमणा मारताय का तुम्ही मला? तेव्हा ती म्हणते की छे हो, तुम्हाला टोमणा नाही मारत आहे, तुमचं कौतुकच करत आहे मी, खरंच खूप छान वाटलं, तुम्ही अगदी आज वेळेप्रमाणे उपस्थित राहिलात. तेव्हा लगेच तो म्हणतो की तसं नाही, साखरपुडा हा वेळेवरच होणार आहे ना, म्हणजे ठरल्या वेळेवर? त्यावर लगेच वल्लरी म्हणते की हो हो, वेळेवर अगदी. मग अविनाश म्हणतो की जावई बापू का हो, म्हणजे आज पण तुम्हाला काही काम आहे की काय, साखरपुडा सोडून कुठे जाणार आहात की काय, म्हणजे वेळेवर विचारताय म्हणून म्हटलं. तेव्हा लगेच तो म्हणतो की अहो तसं नाही मामा, काय ना, वेळेवर मुहूर्तावर झाला पाहिजे साखरपुडा, ते महत्त्वाचं नाही का, म्हणूनच मी बोलत होतो, बाकी काही नाही, कळलं का मामा, असं तो पटकन त्याला बोलून दाखवतो. तेव्हा आता मामा पण ते हसण्यावरच घेतो, कारण मामाने चक्क इथे त्याला टोमणाच मारलेला असतो, कारण तो सततचा असा गायब होत असतो, त्यामुळे मामाला त्याचं काही डाऊट येतच असतो. वल्लरी आता त्याच्याकडे अविनाशकडे बघायला लागते. नंतर मग आजी विचारते की चिंटू कुठे आहे, अजून दिसत नाही आहे, आकाश जा बरं, जरा बघ चिंटू कुठे आहे, त्याला जरा घेऊन ये. तेव्हा मग तो म्हणतो की हो जातोच. आणि मग वल्लरी म्हणते जा बाळा जा, आकाश घेऊन ये त्याला. तेव्हा अर्णवचं नाव काढल्यावर लावण्य येते, मुद्दामच लाजत असते. मग आकाश आता जात असताना बोलतो की हा काय आला दादा. अर्णव आता समोरून येत असतो, त्याच्या चेहऱ्यावर जरा देखील आनंद नसतो. तो तयारी तर करून आलेला असतो, परंतु मनातून पूर्णपणे तो थकलेला असतो, त्याला याचा खूप त्रास होत असतो.
तेवढ्यातच तो येत असताना लावण्या ही सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. आजीला पण त्याला पाहून खूप आनंद होतो. आता तो आल्याबरोबर आजी म्हणते की "ये रे ये, अर्णव बाळा इकडे ये." असं म्हणून आता तो तिकडे आजीकडे जातो. त्याच वेळेला इथे आता आजी म्हणते की "वाह! माझा नातू अगदी राजबिंड दिसतोय. खूप खूप छान दिसतोय. कोणाचीही दृष्ट नको लागायला." असं म्हणून ती पटकन ती त्याला लावते आणि त्याची दृष्ट काढते. आणि नंतर म्हणते की "खरंच दोघांची जोडी ही एकदम मस्त शोभून दिसत आहे बरं." असं म्हणून ती आता त्याची दृष्ट काढून अगदी बोटं मोडते आणि मग त्याला जवळ घेते. त्यावर तो गप्पच असतो आणि जरा असं चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत असतो. आजी विचारते की "काय रे चिंटू, काय झालं? तू या निर्णयामुळे खुश तर आहेस ना? तू खुश आहेस ना आज?" असं विचारल्यावर अंजली त्याच्याकडे पुन्हा चेहरा पाडून बघतच असते. तेव्हा अर्णव म्हणतो की "आजी, तू खुश आहेस ना? मग बस झालं. आणि तुझ्याच आनंदासाठी करतोय ना मी हे सगळं." असं विचारल्यावर आता आजी त्याला हात ठेवून म्हणते की "बाळा, सगळं काही व्यवस्थित होईल. तू नको काळजी करूस." असं म्हणून तो आता खुश होत असतो. तेव्हा लगेच राकेश मनात म्हणतो की "अरे वा, चला. म्हणजे अजूनही मेव्हणे साहेब मागे फिरलेले नाहीत. म्हणजे साखरपुड्याची सुरुवात होणार आहे. म्हणजे माझा रस्ता मोकळा झाला समजायचं." असं म्हणून तो खुश होत असतो. तेव्हा आता गुरुजी आवाज देत असतात. आजी म्हणते की "चला, पूजेसाठी बसून घ्या. काय आहे ना, की वेळ मुहूर्त टळायला नको." तर इथे सगळेजणं देसायांच्या घरी पण तयार झालेले असतात. जयू ओरडत असते की "नमो, अगं चला लवकर लवकर, तयारी करायची आहे ना." तर इकडे लावण्या आणि अर्णव दोघंजणंही गुरुजींनी जिथे पूजा मांडलेली असते तिथे बसायला बघत असतात. त्यावेळेला आता सुप्रिया म्हणते की "हो, काय म्हणजे तुमचा राकेशजींबरोबर फोन झाला आहे ना? येत आहेत ना ते वेळेवर?" तेव्हा लगेच तो म्हणतो की "हो हो, फोन झाला आहे का? आत्ताच केला आहे मी फोन. ते त्यांच्या कामामधून आत्ताशी फ्री होत आलेत. ते वेळेवर पोहोचतील साखरपुड्याच्या मुहूर्तावर. काहीच घाबरण्याची गरज नाही आहे." असं तो तिला सांगतो. पण ती म्हणते की "तसं नाही, मी त्यांचा दरवाजा बघितला होता आणि त्यांच्या दरवाजाला कड़ीच होती अजून." तेव्हा त्यावर तो म्हणतो की "हो, ते कामानिमित्त बाहेर गेलेत म्हणून मी सांगितलं ना तुला, येतील ते वेळेवर." तेव्हा जयू म्हणते की "बघितलं, म्हणजे स्वतःच्या साखरपुड्याच्या दिवशी पण हे राकेशजी दुसऱ्यांना मदत करण्याचं काही सोडत नाही आहेत." असं ती मूर्खपणेच अगदी बोलून दाखवते. मग गुरुजी हे तिथेही तयारी करायला सुरुवात करतात. गुरुजी म्हणतात की "आता आपण पूजेसाठी सुरुवात करूया." मग राकेश मात्र मनातून खुश होतो की एकदा यांनी अंगठी घातली म्हणजे सगळं काही झालं. एकदा का हा अर्णव ह्या लावण्याबरोबर अडकला की काही झालं तरीही तो माझ्या इंदोरी जिलेबीसोबत काहीच करू शकणार नाही. म्हणजे इंदोरी जिलेबीसोबतचा माझा मार्ग मोकळा झाला, असं म्हणून तो खुश होत असतो. त्याच वेळेला इथे लावण्य खूप आनंदात असते. तेवढ्यातच आता लावण्याचे मामा मामी दरवाजात आलेले असतात. "लावण्य डार्लिंग" असा आवाज ते दोघंजणही देतात. तेव्हा लावण्य खूप खुश होते आणि म्हणते की "मामा, मामी" असं म्हणून ती अगदी पळत पळत दरवाजातच जाते. पूजा तशीच सोडून ती त्यांच्याकडे मुद्दामच नाटकं करत गेलेली असते. तेव्हा ती गेल्यानंतर सगळेजणं तिच्याकडे अगदी बघतच राहिलेले असतात. अर्णव हा तिथेच बसून असतो. त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा आनंद किंवा काहीही नसतं. फक्त बसायचं म्हणून बसल्यासारखा असतो. तेव्हा मग मामा येतो आणि म्हणतो की "लावण्या बेटा, मला यायला उशीर तर नाही ना झाला?" तेव्हा मग ती म्हणते की "नाही नाही मामा मामी, तुम्ही अगदी वेळेवर पोहोचलेले आहात." राकेश विचार करतो की "हा कोण आहे? मी याला कुठेतरी पाहिल्यासारखं का वाटतंय? मी तर ओळखलं आहे, परंतु इथे कोणी ओळखू नये म्हणजे झालं." तेव्हा मग मामी म्हणते की "लावण्या, यू आर लुकिंग सो गॉर्जियस." तेव्हा ती म्हणते की "थँक्यू सो मच मामी." आणि मग "खरंच खूप सुंदर आहे हे सगळं." असं मामा मामी तिला बघून म्हणतात आणि म्हणतात की "खरंच खूप आनंद झाला तुझं लग्न होतं हे पाहताना. माझं बोलणं झालं होतं मम्माशी खरंच खूप, आणि आम्ही वेळेवर तर आहोत ना?" तेव्हा ती म्हणते की "हो हो, येस येस, तुम्ही प्लीज आतमध्ये या ना." तेव्हा मग ती म्हणते की "ठीक आहे, या आतमध्ये." आणि मग लावण्य म्हणते की "मी सगळ्यांशी ओळख करून देते हां." तेव्हा अंजली आता चेहरा पाडून असते. अजूनही तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा आनंद हा अजिबातच नसतो. तेव्हा मग मामा म्हणतो की "ठीक आहे, आम्ही येऊ ना?" मग लावण्य म्हणते की "येस येस, कम इन." आणि त्याच वेळेला ती सगळ्यांशी ओळख करून देते. ती म्हणते की "या आहेत अर्णवच्या आजी." तेव्हा मग ते "नमस्कार" असं म्हणतात. आणि नंतर मग आता लगेच पुढे तो म्हणतो की "ही आहे आमची मामी, वल्लरी मामी." असं म्हणून ती आता त्यांच्याशीही ओळख करून देते. आणि नंतर "हे अर्णवचे मामा." असं म्हणून त्याच्याशीही ओळख होते. आणि "अर्णवचे तसेच तुमचे मामा." असं म्हणून ती हसायला लागते. आणि त्याचबरोबर आता लावण्य पुढे म्हणते की "हे आहेत आमचे राकेश जीजू आणि अंजलीताई, अर्णवची बहीण." असं म्हणून त्यांचीही ओळख करून देते. आणि नंतर मग आकाश राहतो आणि मग ती म्हणते की "हा आकाश आहे मामा मामीचा मुलगा." असं म्हणून सगळ्यांशी आता तिने ओळख करून दिलेली असते.
आणि ती म्हणते की हे आहेत माझे मामा मामी सौ सीमा पाटील आणि समीर पाटील. त्यावेळेला हा आहे AR असं म्हणून ती अर्णवची शेवटी ओळख करून देते. त्यावेळेला मग तो नमस्कार असं म्हणतो आणि अर्णव देखील आता हॅलो, ग्लॅड टू मीट यू असं त्यांना बोलून दाखवतो. आणि नंतर मग सगळेजणांची भेट होते. त्यावेळेला आता मामा मामी आल्यामुळे लावण्याचा एक वेगळाच उत्साह असतो, जो की खोटारडा असतो. तेव्हा मग लावण्या म्हणते की मामी काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की खरंच तुझा AR जो आहे तो अगदी छान आहे हां, बरं का तू म्हणालीस तसंच. आणि हो, तुमची फॅमिली आहे तीही खूप छान आहे. म्हणजे लावण्या सतत माझ्याकडे कौतुक करत असते बरं का. त्यावेळेला त्यांचं हे सगळं सुरूच असतं, हे कधी संपणार नाही गुरुजी जाणतात. आणि गुरुजी म्हणतात की चला म्हणजे मुहूर्ताची वेळ टळायला नको, पूजेला सुरुवात करूया का आपण? तेव्हा लावण्या म्हणते की मामा मामी तुम्ही बसा. आणि मग ती बाजूला येऊन बसते. आणि अर्णव देखील मुद्दामच म्हणजे काहीही चेहऱ्यावर भाव नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्यालाही खरं तर ते सगळं आवडतच नसतं. आणि मामा मामी हे मुद्दामच तिथे असे गुपचूप उभे असतात. तेव्हा अर्णवला गुरुजी फूल देतात आणि म्हणतात की इथे तुम्ही विड्यावर व्हायचं आहे आणि सगळ्या गोष्टींची सुरुवात व्यवस्थित करतोय असं म्हणायचं आहे. तेव्हा मामा हे सगळं बघतो, परंतु अविनाश विचार करतो की मला एक गोष्ट समजत नाही आहे की अचानकच हिचे मामा मामी उगवले तरी कुठून? म्हणजे आत्तापर्यंत यांची कुठल्याही प्रकारची ओळख नव्हती, आता हे अचानक सगळं काय झालं आहे? तेव्हा मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात. मागे आजी आणि वल्लरी दोघीजणही खूप आनंदात असतात, परंतु अंजलीच्या डोळ्यात आता पाणी येत असतं, कारण आपल्या भावाचा असा बळी जाताना ती बघत असते. त्याला त्याचा अजिबातच आनंद होत नसतो. आणि ती विचार करते की चिंटू अजूनही वेळ आहे तुझ्याकडे, प्लीज मागे हो. तेव्हा मग गुरुजी म्हणतायत की चला आता आपली ही जी पूजाविधी आहे ती संपन्न झालेली आहे. आता आपण एकमेकांच्या बोटामध्ये अंगठी घालायची आहे. आता अंगठीचा विधी येत असतो. सगळेजण आता खूप खुश असतात. आजी विचार करते की मी जे काही अर्णवसोबत करते ते योग्य तर करते ना? चिंटूच्या बाबतीत मी जो काही निर्णय घेतला आहे तो योग्य तर आहे ना? असं ती त्याच्याकडे बघून विचार करते, कारण अर्णव जरासा चेहरा पाडूनच असतो. आणि मुद्दामच राकेश त्या दोघांचे अगदी फोटो खेचत असतो. काही झालं तरीही त्याला ते प्रूफ म्हणून हवे असतात म्हणून. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की चला एकमेकांच्या हातामध्ये अंगठ्या घालायच्यात. तेव्हा वल्लरी हे बघते आणि लावण्या अर्णवचा हात मागते. तेव्हा मग अर्णवचाही काही हातात हात द्यायला तयार नसतो. तो तसाच गपचूप बसून असतो. अंजलीच्या मनात येत असतं की उठ उठ अर्णव, आता तरी जागा हो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, उठ. नको घालूस तिच्या हातामध्ये अंगठी आणि नको करूस हा साखरपुडा, तुझ्या मनात ईश्वरी आहे असं ती तिथून बोलत असते. आणि त्याच वेळेला मग सगळेजण टाळ्या वाजवत असतात अंगठी घालण्याचा विधी करण्यासाठी. लावण्य आता त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. वल्लरी म्हणते की अरे वा, चला आता साखरपुड्याचा विधी असं म्हणून ती देखील टाळ्या वाजवायला लागते. आणि आजी विचार करते की काय चाललं आहे माझ्या मनामध्ये, जे काही विचार करते ते चुकीचं तर नाही आहे ना? म्हणजे मला असं वाटतं आहे की मी अर्णव बरोबर काही वाईट वागते का? म्हणजे त्याला मी जबरदस्तीने या सगळ्यासाठी तयार करते का? असं ती विचार करते, परंतु नंतर पटकनच ती स्वतःला समजावते की नाही, माझ्या सात्विकाच्या बाबतीत जे काही घडलं ते मला घडू द्यायचं नाही आहे चिंटूच्या बाबतीत, म्हणून मी हा जो काही निर्णय घेतला आहे तो योग्यच घेतला आहे असा विचार तिच्या आता डोक्यामध्ये येत असतो. तेव्हा आता गुरुजी लावण्याला हात पुढे करायला सांगतात आणि अर्णवला तिच्या बोटामध्ये अंगठी घालायला सांगतात. त्यावेळेला आता गुरुजी म्हणतात की चला अंगठी घाला. आणि अर्णवचं मात्र अजिबातच लक्ष नसतं, तो त्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. लावण्या त्याच्या हातात तर हात देत असते, परंतु तो अजूनही ती अंगठी तशीच धरून असतो आणि त्याला काहीही समजत नसतो. तिथल्या तिथे तसाच बसून असल्यामुळे लावण्यालाही कळत नाही की अर्णव हा असा का वागतोय. तो तिच्या हाताकडे अगदी बघतच बसलेला असतो. त्याला फक्त मनामध्ये ईश्वरीचेच विचार असतात. त्यानंतर इथे आता साखरपुड्याची तयारी चालू असते. ईश्वरीला आपली नमुताई तयार करत असते आणि ईश्वरी ज्या प्रकारे तयार होत आहे तिची हेअरस्टाईल करत असताना आता नमूला तिचा चेहरा दिसत असतो. ईश्वरी कुठेतरी हरवल्यासारखी असते. तिच्या चेहऱ्यावर अजिबातच आनंद नसतो. आणि जेव्हा ती बांगड्या सरवत असते त्यावेळेला आता ईश्वरीला ती बघते आणि तिच्या लक्षात येतं की नाही, ईशू ही अजिबातच खुश नाही आहे. तिच्या मनाला काय हवं आहे हे तिला अजिबात ओळखताच येत नाही आहे. त्यामुळे आता ती खूप टेन्शनमध्ये असते आणि म्हणते की ईशू काय गं, कुठल्या विचारांमध्ये आहेस तू?
त्यावेळेला आता ईश्वरी ही काहीच बोलत नाही, ती गप्प असते. आणि मग बांगडी चढवता चढवता तिचं लक्ष नसतं, त्यामुळे तिची बांगडी ही आतातच वाढवली जाते आणि तिला जरासं लागतं. तेव्हा नमू म्हणते की इशू, अगं काय करतेस हे तू सगळं? अगं तुझी बांगडी वाढवली ना? तेव्हा ती म्हणते की ताई ठीक आहे, हरकत नाही, तशाही या बांगड्या नाजूक असतात. आणि त्याच वेळेला अर्णव काही हातामध्ये अंगठी लावण्याच्या इकडे घालायला तयारच नसतो आणि तो शांत विचारच करत असतो. तेव्हा वल्लरी घाबरते आणि म्हणते की काय करतोय हा अर्णव? आता ऐन वेळेला हा साखरपुड्याला नकार देतोय की काय? आणि अंगठी घालण्याचं टाळतोय की काय? नक्की याच्या डोक्यात चाललंय तरी काय? असा विचार तिच्या डोक्यात येतो आणि इतक्या सगळ्या मेहनत केलेली आम्ही वाया जाईल असंही ती विचार करते. राकेश म्हणतो की अर्णव, अरे झालं काय तुला? घाल ना अंगठी तिच्या बोटामध्ये. आणि मग अंगठी घालायला जेव्हा ती सांगतो तेव्हा मग लावण्य म्हणते की ए यार, आणि ती त्याला खडबडून जागं करते. त्याच वेळेला तो हां असं बोलतो आणि पटकन तिचा हात हातात घेतो, कारण तो पूर्ण कसल्याही शुद्धीतच नसतो अंगठी वगैरे घालण्याच्या. तेव्हा मग आजी त्याच्याकडे हसून बघते आणि खुणावते की घाल अंगठी लावण्याला. मग तो हात घेतो आणि मामा विचार करतो की अर्णव, जे करत होतास तो योग्यच करत होतास, नको घालूस अंगठी तिच्या हातात. उठ तिकडून, तुझ्याकडे शेवटचा पर्याय आहे, नको करूस हे लग्न. तुझ्या मनात नाही आहे ती, अर्णव स्वतःच्या मनाचं ऐक, असं तो तिथून बोलत असतो. परंतु अर्णव फायनली आता अंगठी घालायला तयारच झालेला असतो. आता ईश्वरी ही सगळ्या बांगड्या ठेवत असते आणि व्यवस्थितपणे भरत असते. आणि तेवढ्यातच आता नम्रता म्हणते की काय गं इशू, घाल व्यवस्थित या बांगड्या सगळ्या. मग ती घालून घेते आणि लावण्य म्हणते की ए यार अंगठी घाल. गुरुजी म्हणतात की चला, साखरपुड्याचा मुहूर्त निघून चालला आहे. मग तो तिच्या बोटामध्ये अंगठी घालायला जातो. तेव्हा नमू म्हणते की अगं इशू, लक्ष कुठे आहे तुझं? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, काहीच नाही. आणि लावण्या आता शेवटी अंगठी घालून घेते, अर्णव घालतो. त्यामुळे ती लावण्याला बघत आता जोरजोरात वल्लरी टाळ्या वाजवत असते. मामा हा दुःखी असतो, अंजली दुःखी असते, आकाश देखील. परंतु राकेश पण अगदी जोरजोरात मुद्दामच टाळ्या वाजवत असतो. तेव्हा मग बांगडी वाढवल्यामुळे जराशी नमू विचार करत असते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अगं कसलाही विचार नको करूस, हे होतच राहतं, काय ना, या सगळ्या गोष्टी घडत राहणार, कारण बांगडी ही किती नाजूक आहे, तसंच नात्यांचंही आहे. त्यावेळेला मग तिला पटकन अर्णवसोबतचं नातं आठवतं आणि त्या नात्यामुळे ती अजिबातच सुखी नसते आणि हा लग्नाबद्दल तिला अजिबात काही आनंदच वाटत नसतो. मनातून फक्त आणि फक्त एक प्रकारचं दुःखच उमटत असतं आणि हा सगळा त्रास तिला आता होत असतो. तेव्हा मग लावण्याला अंगठी घातल्यानंतर आता गुरुजी लावण्याला म्हणतात की तू मुलाच्या हातात अंगठी घाल. अर्णव तसाच बसलेला असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव हा जोरजोरात गाडी चालवत निघालेला असतो. ईश्वरीचं वाक्य त्याला आठवतं की तुम्हाला काय गरज होती अशी हिरोगिरी घेऊन इथे, हिरोगिरी करून मला इथे वाचवण्यासाठी येण्याची? तेव्हा मग अर्णवच्या डोळ्यात इथे पाणी असतं. तो जोरजोरात गाडी चालवत असतो, काही करून ईश्वरीपर्यंत पोचायचं असतं. इकडे सगळे पाहुणे मंडळी जमलेले असतात आणि सुप्रिया म्हणत असते की चला, आता फायनली आपल्या राकेशजींचा आणि आपल्या इशूचा साखरपुडा होत आहे. आता आजच्या या कार्यक्रमानंतर राकेशजींची होणारी बायको आपली इशू असणार आहे आणि तेही अगदी ऑफिशियली. असं म्हटल्यावर राकेश हसतो आणि ईश्वरीच्या हातामध्ये अंगठी घालायला तो जाणारच असतो. तेवढ्यातच आता तिथून अर्णवची गाडी आलेली असते आणि अर्णवची गाडी आल्याबरोबर राकेश हा पटकन घाबरतो. आणि तेव्हा मग संजय म्हणतो की काय विचार करताय, चला अंगठी घाला हातामध्ये. परंतु आता राकेश हा गाडी आल्याचं बघतो आणि ते बघितल्यानंतर त्याच्या हातातली अंगठी ही पडते आणि ती अंगठी दरवाजाजवळ जाऊन पडते. तेव्हा अर्णव आता लांबूनच बघतो, कोणीतरी बसलेलं आहे. राकेश हा कोण आहे हे त्याला बघायचं असतं. तेवढ्यातच तिथून आता राकेश काय करणार आणि राकेशला तिथे बसलेलं अर्णव जर पाहिल तर मात्र त्याची काय रिॲक्शन असेल? राकेशची भांडाफोड होईल का, की आणखी दुसरं काही होईल? अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा तर झाला आहे, परंतु ईश्वरीचा साखरपुडा हा मोडेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.